आज 31 डिसेंबर 2025 आणि कालचा म्हणजे ह्या वर्षाचा शेवटचा शेवटचा 2 दिवस असे जातील असं मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं आणि ही पहिल्यांदाच अशी घटना आमच्याबरोबर घडली. त्यामुळं मी काय काल पण करू शकले नाही, आज पण करू शकले. म्हणलं आज टाकूया छोटासा का होईना इंटिमेशनसाठी. तर काल आम्ही ज्या कामासाठी चाललो होतो तर 12ला जाणार होतो, तर मिस्टर बाहेर गेल्यामुळे 2:30 वाजता आले आणि मग बाहेर पडलो. इतक्या गडबडीत आम्ही बाहेर पडलो आणि कुठली वेळ कशी सांगून येईल कुणावर काही सांगता येत नाही, कोणता क्षण कसा येईल. तरी देव सगळे आमच्या पाठीशी असावेत त्या वेळेला म्हटलं. आणि असं घटना घडताना थोड्यावरती आवरलं. आमचा जोरात ॲक्सिडेंट झाला, त्यामुळं थोडं मला लागलंय. त्यामुळं अशा अवस्थेत आज मला व्लॉग बनवायला लागलेला आहे. मला असं वाटलं नव्हतं की असा पण एक व्लॉग मी टाकेन ह्या चॅनलवरती, किंवा असा पण व्हिडिओ पोस्ट मला कधी करावा लागेल तुमच्याबरोबर, असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि फार अशा ह्याच्यामध्ये होतो कालपासून. तरी आता थोडं रिलॅक्स आहे. माझे तर थोडक्यात आवरलं, पण मिस्टरांचं शोल्डर बोन जरा ब्रेक झालंय, त्यामुळे ह्या 2 दिवसात त्यांचं ऑपरेशन आहे. तर मिस्टर गेलेले आहेत हॉस्पिटलमध्येच. काल पण पडलो तेव्हा मी एकीकडे उडून पडलेले, मिस्टर एकीकडे पडले होते, गाडी पण एकीकडे पडलेली. काय झालं 2 सेकंदात काही समजत नव्हतं. रोडवर आम्ही असेच 10 मिनटं पडून होतो. कोणती वेळ कसली आली हे काय समजलं नाही. पण दोघांनी आम्हाला नेऊन हॉस्पिटलमध्ये वगैरे एक्सरे वगैरे काढला, पण त्यांचंच फ्रॅक्चर आहे. माझं तरी काही नसल्या म्हणजे थोडं आहे तसं, गोळ्या औषधं चालू आहेत, ट्रीटमेंट पण चालू आहे, मिस्टरांची पण आज चालू आहे. तर कसं आमचं मेडिकल पॉलिसी असल्यामुळे मेडिक्लेमसाठी द्यायलाच आहे जे काय ऑपरेशनचे हे आहेत ते डॉक्युमेंट. त्यामुळे आज थोडं म्हणजे 2 दिवस थोडं थांबवले. ते एकदा पूर्तता झाली की मग पुढच्या प्रोसेस लागते. ते FIR वगैरे दर्ज वगैरे सगळं करून झालेलं आहे. सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत त्याच्यावरती. आणि आत्ता कसं आज 31 डिसेंबर आहे आणि बॅकहँडचे सगळे ऑफिसेस बंद आहेत. उद्या पण बंद आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे बहुतेक करून परवा दिवशीवरती जाते, म्हणजे 26 सालामधलं 2 जानेवारीच्या तारखेला देतील बहुतेक डॉक्टर. त्यामुळे मग ह्या आठवड्यातले व्लॉग येतील नाही ते शॉर्ट तरी टाकण्याचा प्रयत्न करेन, बघते कसं होतंय. त्यामुळे इंटरेस्टिंग असे व्लॉग बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण 2026मध्ये बहुतेक भरपूर सारे असे इंटरेस्टिंग व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. हे तर वर्ष एवढं सगळं चांगलं गेलं आणि एवढा शेवटचा मंगळवारीचं गणपतीचा अभिषेक सकाळी उठून पण केला होता. छान छान असे फोटो पण काढले होते, ते सुद्धा अटॅच करेन ह्या व्लॉगच्या शेवटीला. आणि देवानं बहुतेक इतकं मोठं आमचं हे झालं, पण थोडक्यात आवरलं. देवाला जो का अभिषेक घातला देवानंच वाचवलं म्हटलं गणपती बाप्पांनी, आणि तेच पाठीशी असावेत, कारण एवढ्या मोठ्या संकटातून आम्ही वाचून आलो. आणि अभिषेकचाच हा हे असेल, आणि दुपारीच असं गेलो होतो आम्ही कामाला. त्यामुळे देवाची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना. काय झालं हे काही समज नाही. चला म्हटलं ह्या वर्षाची जी काय इडापिडा होती ती सगळी गेली म्हटलं. तर नवीन वर्षात नवीन जीवन, नवीन जर्नी चालू करायची, थांबवायची नाही. तर आजचा हा माझा छोटासाच व्हिडिओ आहे. असा व्लॉग काय बनवू शकले नाही, सकाळपासून भरपूर कामं होतीच. तसं तर उठून मी सगळं चहा, नाश्ता, उपीट वगैरे केलं होतं. वरण भात केलता आज, आणि चपाती आणि मसुरा केल्या होत्या. त्यामुळे किचनमधलं भरपूर मी दाखवत असते तुम्हाला. आज काय दाखवू शकले नाही, त्याबद्दल सॉरी. आणि तर चॅनलवर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला ह्यातून काय शिकायला भेटलं ते सुद्धा सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.